नमस्कार शेतकरी मित्रांनो, डॉक्टर सर्वांदे चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या ठिकाणी 15 ऑगस्टला आपण याच्यावर गायत्री परफेक्टची फवारणी घेतलेली होती। आपण रिझल्ट पाहू शकता, आपल्या डोळ्यांसमोर आहे। हे फळफांदीतील अंतर पाहू शकता, 2 बोटं या ठिकाणी निघालेला आहे। आणि एवढंच नाही, आणि ह्या पात्यासुद्धा आपण पाहू शकता किती जवळ पात्या या ठिकाणी लागलेल्या आहे। पाहू शकता आपण, या अशा पद्धतीने गायत्री परफेक्ट प्लसचा आपल्याला रिझल्ट आलेला आहे। आपण हे जाळणे, आपण कोणचं पण झाड पाहू शकता शेतकरी मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी। हे बघा, 1 2 3 4 5 6 7 जवळपास 1 ते 1.25 फुटाच्या फळफांदीला 7 ते 8 पात्या या ठिकाणी लागलेल्या आहे। हा गायत्री परफेक्टचा या ठिकाणी परिणाम आपल्याला दिसत आहे। आपण जर का पाहायला गेले तर आता हे कंबरबरोबर कपाशी झालेली आहे। या कपाशीला जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 जवळपास 2.5 ते 3 फुटाच्या कपाशीला 15 ते 20 पर्यंत फळफांद्या या ठिकाणी लागलेल्या आहे। आणि एका फळफांदीला 8 ते 9 पात्या, काही कैऱ्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। तर सर्व शेतकरी मित्रांना एकच सांगायचं आहे की तुम्हीसुद्धा गायत्री परफेक्टचा वापर करू शकता। आम्ही 2.5 फुटाची कपाशी असताना गायत्री परफेक्ट ज्यावेळेस मारलं त्यावेळेस फक्त 10 ml 15 लिटरच्या पंपासाठी आमचं प्रमाण होतं। आता 15 दिवसांनी आम्हाला यावर 15 mlने गायत्री परफेक्ट मारायचं आहे। आणि नंतर ज्यावेळेस 4-4.5 फुटाची कपाशी होईल त्यावेळेस 15 ते 20 mlने आम्हाला तिसरी फवारणी घ्यायची आहे। याच्याने काय होते मित्रांनो, गायत्री परफेक्टमुळे पाती पडत नाही, पात्यांची संख्या वाढते, पात्या जवळजवळ लागतात। आणि एक चमत्कार याच्यात की आम्ही या सर्व कपाशीच्या गळफांद्या कापलेल्या आहे, हा त्याचासुद्धा रिझल्ट आहे। आणि गायत्री परफेक्ट मारलेला याचासुद्धा रिझल्ट आहे। तुमच्या शेतामध्ये तुम्ही गायत्री परफेक्ट मारलेला आहे का? तुम्ही तुमच्या शेतातील कपाशीच्या गळफांद्या काढलेल्या आहेत का? काढलेल्या असतील तर तुमच्या शेतामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला हे नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।